So, wealthier people is equal to wealthier nation. This is the formula now apply for this budget. की बाबा जास्तीत जास्त जर लोक श्रीमंत झाले तर नेशन सुद्धा वेल्थियर कडे जाणार आहे. तर आय होप ते बजेट तुम्हाला नक्कीच फायद्याचं कसं ठरणार आहे हे तर तुम्हाला कळालं असेल. आता या बजेटमध्ये नक्की मला काय मिळतं हे बघू. त्या बजेटमध्ये जे 8th युनियन बजेट आहे याच्यामध्ये आपल्याला काय मिळतंय त्याच्यामध्ये जर बघितलं, आय एम नाव हॅपी टू अनाउन्स दॅट देर विल बी नो इन्कम टॅक्स अप टू 12 लाख. सीतारामन सेड इन लोकसभा, राईट. आणि एक असं स्टेटमेंट आलं की ज्याच्यामध्ये पूर्ण देश हादरून गेला आणि त्याच्यामुळं प्रत्येकाला एक नवीन होप निर्माण झाले की माझ्यासाठी आता पैसा राहू शकतो, मी माझ्या मुलाबाळांसाठी काय करू शकतो, माझी ड्रीम्स मी अचीव्ह करू शकतो. तर कसं ते आपण स्लॅबच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर पहिला स्लॅब जो आहे 0 ते 4 लाखाचा त्याच्यावरती टॅक्स बिलकुल नाही आहे. त्याच्यानंतर स्लॅब जो आहे 4 ते 8 त्याच्यावरती 5% स्लॅब आहे जो बसतो तुम्हाला साधारण 20,000 रुपये. दुसरा त्याच्यानंतर तिसरा स्लॅब आहे 8 ते 12 लाखाचा त्याच्यावरती तुम्हाला 10% स्लॅब आहे तो साधारण 40,000च्या आसपास आहे. म्हणजे जर टोटल तुम्ही जर बघितलं तर 20 + 40 टोटल 60,000चा टॅक्स टेक्निकली तुम्हाला 12 लाखावरती बसतो स्ट्रेट अवे. पण आपल्याकडे एक सेक्शन अंडर रिबेट मिळतो आपल्याला, जो सेक्शन अंडर 87A ऑफ इन्कम टॅक्स, हा जो 60,000 टॅक्स आहे हा टोटली आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट बसतो.